यानंतर यवतमाळमधून बातम्या। गेल्या वेळी माझ्या एका भावानं फडणवीस आणि ठाकरेंकडे मला उमेदवारी मिळू नये म्हणून तक्रार केली होती असा किस्सा भावना गवळींनी सांगितलाय। मात्र यावेळी त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर मला उमेदवारी का नाहीये माझ्या नेत्यालाच माहित नाही तर मला कसं माहित असणार असंही यावेळेला भावना गवळी म्हणाल्यात। कधी कधी माझ्या काही भावांनी मला विरोध केला। मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे माझे भाऊ गेले, नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांकडे माझे काही भाऊ गेले, म्हटले आमची बहीण निवडून येत नाही आणि म्हणून त्यांना तुम्ही तिकीट देऊ नका। परंतु त्या काळामध्ये सुद्धा मला उमेदवारी त्या ठिकाणी फायनल झाली आणि तुम्हाला मी सांगते की माझं रेकॉर्ड निवडून येण्याचं जे होतं तेही रेकॉर्ड मी तोडलं आणि मताधिकारी या ठिकाणी 5व्या वेळेला तुमच्या सगळे जण मला नेहमी फोन लावतात, तेच विचारतात ताई कारण सांगा, ताई कारण सांगा। माझ्या नेत्यालाच कारण कळलं नाही तर भावना गवळीला काय कारण कळेल। आणि या ठिकाणी